आज आपण कुठलेही स्पेशल वाटण न बनवता चमचमीत अशी गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर आजची ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये फक्त 10 मिनिटांमध्ये ही चमचमीत अशी रस्सा भाजी बनवून तयार होते। त्यासोबतच इथे आपण झणझणीत असा गवारीच्या शेंगाचा ठेचा देखील बनवणार आहोत, जे चवीला अप्रतिम असा बनवून तयार होतो। नेहमीच्या ठेच्यापेक्षा अगदी चवीला वेगळा लागतो आणि अप्रतिम असा बनवून तयार होतो। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर इथे मी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। तर इथे मी पाव किलो गवारीच्या शेंगा घेतलेल्या होत्या, त्या मी स्वच्छ धुवून कोरड्या करून अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। तर आता ह्या भाजीसाठी लागणारं एक फ्रेश हिरवा वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, पाव वाटी सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं आहे, एक 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचे। तर इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे पहा, इथे मी हे छान असं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे। खूप जास्त बारीक होत नाही, थोडंसं जाडसरच राहते, पण असं हे ताजं हिरवं वाटण बनवलं का भाजी देखील अगदी छान अशी चमचमीत बनवून तयार होते आणि चवीला अप्रतिम अशी लागते। तर इथे मी कुकरमध्ये 1 चमचाभर तेल गरम केलं, त्यामध्ये गवारीच्या शेंगा घातलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घालून या गवारीच्या शेंगा अशा पद्धतीने तेलावर परतून घेतल्या का त्याची चव आणखीनच वाढते। तर एक 2 ते 3 मिनिटे ह्या गवारीच्या शेंगा आपल्याला अशाच पद्धतीने तेलावरती परतून घ्यायचे आहेत। हलकेसे डाग पडले का लगेचच काढून घ्यायचं आहे आणि परत इथे आपल्याला सेम कुकरमध्ये 2 छोट्या पळी तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं का त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे। जिरे मोहरी छान फुलली का त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा इथे आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे। तर कांदा इथे आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे, खूप जास्त परतायचा नाही, फक्त अर्धा सेकंद कांदा परतला का आता यामध्ये आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि कढीपत्ता ही छान असा परतून घ्यायचा आहे। कढीपत्त्याची पानं कांदा घातल्यानंतरच घालायचं, म्हणजे तेलाचे शिंतोडे अंगावर उडत नाहीत। कढीपत्ता छान परतून झाला का आता यामध्ये आपण जे फ्रेश वाटण बनवलेलं होतं, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि खोबऱ्याचं, ते घालून घ्यायचं आहे आणि कांद्यासोबतच हे वाटण देखील आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे वाटण देखील छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकाल या वाटणाला छान असा सोनेरी रंग आलेला आहे। हेच कारण होतं का इथे आपल्याला कांदा अगोदर जास्त परतायचा नव्हता, म्हणजे वाटणासोबत कांदा देखील छान असा हलकासा परतून होतो। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धण्याची पावडर घालायची आहे, पाव चमचा हळद घालायचे आणि 1 ते 1.5 चमचा इथे आपल्याला साठवणीतलं काळं तिखट घालायचं आहे। तर असं हे 1 ते 1.5 चमचा काळं तिखट तुम्ही कुठल्याही नॉनव्हेजच्या किंवा रस्सा भाज्यामध्ये वापरलात का इतर कुठलाही मसाला तुम्हाला घालण्याची गरज लागत नाही। या काळ्या तिखटाने रंग आणि चव अप्रतिम अशी येते। तर या काळ्या तिखटाची रेसिपी मी कालच अपलोड केलेली आहे, ती देखील तुम्ही नक्की ट्राय करा। एकदा बनवून वर्षभर तुम्ही ते स्टोअर करून ठेवू शकता। तर संपूर्ण मसाले घातल्यानंतर वाटण थोडंसं कोरडं झालं होतं, तर 2 चमचे पाणी घालून छान असं सर्व मसाले भाजून घेतले। त्यानंतर त्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो घातला आणि टोमॅटो पण छान असा परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे। तर मीठ इथे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता। मीठ घालून मिक्स करायचं आणि 2 मिनिटे झाकण लावून वाफ काढून घ्यायचं, म्हणजे संपूर्ण मसाले आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित असा शिजला जातो आणि मसाल्याला तेल देखील अगदी छान असं सुटतं। तर मसाले सगळे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला तेलावरती फ्राय करून घेतलेली गवारीची शेंगा घालून घ्यायची आहेत आणि शेंगा देखील आपल्याला या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत। शेंगा परतून झाल्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचेच म्हणजे पाव वाटी इथे आपल्याला भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला ही भाजी कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि जर तुम्हाला इथे सुकी भाजी बनवायची असेल तर पाणी थोडंसं कमी घालायचं आणि एकच शिट्टी काढून घ्यायची आहे। तर इथे मी थोडीशी रस्सा भाजी बनवते, त्यासाठी मिडियम गॅसवरती 2 शिट्ट्या आपण या कुकरच्या काढून घेऊया। कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण गवारीच्या शेंगाचा ठेचा बनवून घेऊया।
त्यासाठी इथे मी गवारीच्या शेंगा आणल्यानंतर त्यामध्ये अगदी कोवळ्या कोवळ्या गवारीच्या शेंगा होत्या, त्या मी बाजूला करून घेतलेल्या होत्या। तुम्ही बघू शकाल अगदी कोवळ्या ह्या शेंगा आहेत। तर अशा ह्या कोवळ्या शेंगा बघून घेतल्या का त्याची चव देखील आणखीनच छान लागते। तर तव्यावरती चमचाभर तेल गरम केलं आणि त्यामध्ये या गवारीच्या शेंगा घालायच्या आहेत आणि छान असं तेलावरती परतून घ्यायचे आहेत। शेंगा घातल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत तिखट हवं त्यानुसार यामध्ये हिरवी मिरचीचं प्रमाण वापरू शकता। तर इथे आपल्याला गवारीच्या शेंगा आणि हिरवी मिरची हलकीशी परतून घ्यायची आहे। हलकीशी परतून झालं का त्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि या शेंगा आणि हिरव्या मिरची सोबत शेंगदाणे देखील छान असे परतून घ्यायचे आहेत। तर 2 ते 3 मिनिटांनंतर हे शेंगदाणे, हिरवी मिरची, गवारीच्या शेंगा हे संपूर्ण अगदी छान असे परतून झालेले आहेत। यावरती हलकेसे डाग देखील आलेले आहेत, तुम्ही बघू शकाल। तर गॅस बंद करायचा, तवा गरमच आहे। गॅस बंद केल्यानंतरच यावरती आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे, कारण तवा गरम आहे आणि या गरम तव्यावरती हे जिरं अगदी छान असं भाजलं जातं। तर अर्धा मिनिट छान असं हे जिरे देखील भाजून घेतले। तर आता हे संपूर्ण साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता आपल्याला याचा ठेचा बनवायचा आहे। तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे। तर या खलबत्त्यामध्ये हा ठेचा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे। संपूर्ण साहित्य यामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता हा ठेचा आपल्याला जाडसर कुटून घ्यायचा आहे। खूप जास्त बारीक करायचं नाही, हलकासा जाडसर ठेवायचं, म्हणजे खाताना देखील अगदी छान असा लागतो। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा खलबत्ता नसेल तर तुम्ही हा ठेचा मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता, पण मिक्सर बंद चालू करून 2 ते 3 वेळाच फिरवायचा, म्हणजे अगदी छान असा जाडसर वाटला जातो। पण खलबत्त्यामध्ये जर ठेचा कुटला का त्याची चव आणखीनच वाढते। आणि इथे तुम्ही बघू शकाल, इथे आपला छान असा हा ठेचा ठेचून झालेला आहे। तर आता हा गवारीचा ठेचा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर मस्त असा चमचमीत आणि झणझणीत असा गवारीच्या शेंगाचा ठेचा बनवून तयार झालेला आहे। एकदा तुम्ही हा ठेचा बनवून पहा, मिरचीचा ठेचा देखील विसरून जाल, इतका चविष्ट असा हा गवारीचा ठेचा बनवून तयार होतो। एकदा नक्की ट्राय करा। ठेचा बनेपर्यंत एकीकडे आपल्या कुकरच्या देखील 2 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत। कुकर थंड करून घेतलेला होता। कुकर काढल्यानंतर याचा सुगंध अप्रतिम असा येतो आणि भाजी देखील पहा, भाजीला रंग देखील अगदी सुरेख असा आलेला आहे आणि भाजीची चव देखील अशी अप्रतिम अशी लागते। तर इथे मी तुम्हाला एक शेंग तोडून देखील दाखवते। तर पहा, या शेंगा देखील खूप जास्त मॅश झालेल्या नाहीत, अगदी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत आणि भाजी देखील अगदी मस्त चमचमीत अशी झालेली आहे। खूप जास्त पातळ झालेली नाही किंवा खूप जास्त दाटसर देखील झालेली नाही, मला जशी हवी होती अगदी तशीच ही चमचमीत अशी गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। तर आता इथे आपण ताट तयार करून घेऊया। तर पहा, या भाजीला रंग आणि टेक्स्चर अगदी सुरेख असा आलेला आहे। मी जे या भाजीमध्ये काळं तिखट वापरलेलं होतं त्यामुळे या भाजीला रंग आणि चव अप्रतिम अशी येते। तुम्ही जर त्या काळ्या तिखटाची रेसिपी पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन नक्कीच पहा, तुम्हाला देखील ती रेसिपी नक्कीच आवडेल। तर मस्त असा गवारीच्या शेंगाचा ठेचा देखील इथे मी वाढून घेतलेला आहे। त्यानंतर खाण्यासाठी सॅलडमध्ये इथे मी काकडी ठेवलेली आहे आणि या भाजीसोबत भाकरी अप्रतिम अशी लागते। तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता, टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। थोडीशी सुकी भाजी बनवायची, म्हणजे टिफिनला देखील तुम्हाला देण्यासाठी अगदी उपयुक्त ठरेल आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट अशी बनवून तयार होते। तर आता मी तुम्हाला ही भाजी आणि ठेचा दोन्ही खाऊन दाखवते, हे चवीला कसं झालेलं आहे। तर सगळ्यात आधी ते आपण ठेचा खाऊन पाहूया। तर ठेचा हा चवीला अप्रतिम असा झालेला आहे। तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून पहा। मी बनवले म्हणून नाही सांगत, तर तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला देखील कळेल का हा ठेचा अगदी मस्त असा बनवून तयार होतो। भाजी देखील मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी बनवून तयार झालेली आहे। तर ही भाजी देखील तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू मस्त अशाच रेसिपी बरोबर। धन्यवाद।